नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर, अर्थातच वि वा शिरवाडकर म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी असलेलं घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी अशी आपली ही मराठी भाषा. खरं तर जिला अनेक संतांचा, साहित्यकारांचा, लेखकांचा इतिहास लाभलेला आहे. परंतु खेदाची गोष्ट अशात मराठी भाषेला असलेलं दुय्यम स्थान या सगळ्यामुळे कुठेतरी मराठी भाषेचं अस्तित्व धोक्यात येऊ लागले की काय अशी शंका निर्माण झाली. आणि मग हेच अस्तित्व टिकवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आजची आपली ही चर्चा, मराठी भाषा संवर्धनाच्या दिशा. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर प्रकाश परब यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सर. सर नमस्कार. नमस्कार. आपल्याही कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. धन्यवाद. खरंच मराठी भाषेबद्दल आपल्या सगळ्यांनीच अभिमान बाळगायला हवा आणि म्हणूनच आता वेळ आली आहे ही भाषा संवर्धन करण्याची, ही भाषा जोपासण्याची. आणि त्यासाठीच नेमकं काय काय केलं पाहिजे या अनुषंगाने आपण आजच्या दोन्ही पाहुण्यांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके जर प्रश्न तुम्ही विचारले तर आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांना सुद्धा मराठी राजभाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर अगदी सुरुवातीला आपण काय सांगाल या दिवसानिमित्त? सर्वप्रथम सर्व नागरिकांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गेली 4-5 वर्ष आपण हा दिवस साजरा करतो. 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा असा भाषा पंधरवडा देखील साजरा करतो. या दिवसाचं औचित्य मला असं वाटते की सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांनी काही वर्षांपूर्वी असं म्हटलं होतं की मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, पण राजभाषेशी सुसंगत अशा प्रकारचा व्यवहार समाजाच्या वेगळ्या व्यवहार क्षेत्रामध्ये होत नाही. आणि ही विसंगती त्यांनी संपूर्ण समाजाच्या लक्षात आणून दिली होती. आणि त्यानंतर आपण शासनाने देखील असं लक्षात घेतलं की राज्यस्तरीय पातळीवर जर समजा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या दिनाच्या निमित्ताने जर काही विकासाचे कार्यक्रम हाती घेतले नाहीत तर येत्या काही वर्षामध्ये मराठी भाषाच नव्हे तर भारतातील इतर देशी भाषा देखील नामशेष जरी होणार नाहीत परंतु व्यवहारातून जातील. कारण युनेस्कोने असं सांगितलेलं आहे की जी भाषा मागच्या पिढीचे लोक पुढच्या पिढीकडे जितक्या सक्षमपणे देत नाहीत त्या कालांतराने हळूहळू एकेका व्यवहार क्षेत्रातून नामशेष होतात. भाषेच्या विकासाचे खरं म्हणजे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे भाषेचा सर्व क्षेत्रामध्ये वापर करणे, पण हा मार्ग आपण गेले काही वर्षांपासून आपण सोडून दिलेला आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे की मराठी भाषेचे दिवस साजरे करणे, मराठी भाषेचे पंधरवडे साजरे करणे, खरं म्हणजे हा प्रतिकात्मक मार्ग आहे. परंतु जरी समजा हा प्रतिकात्मक पद्धतीने आपण साजरा दिवस करत असलो तरी देखील या दिवसामध्ये मला असं वाटतं की या निमित्ताने आपण असं ठरवलं पाहिजे की समाजाची जी वेगवेगळी व्यवहार क्षेत्र आहेत त्या सगळ्या व्यवहार क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा सक्षमपणे आपण वापर करायला सुरुवात करायला पाहिजे. नाहीतर वर्षभरात एक दिवस आपण जर समजा हा दिवस साजरा केला आणि नंतर ते दिवस आपण मराठी भाषेचा वापर विसरून गेलो तर कालांतराने ही भाषा बोली म्हणून उरेल. म्हणून आपण गंभीरपणे या दिवसाकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी म्हणजे केवळ एक दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा त्या दिवशी आपण जो संकल्प करणार आहोत तो वर्षभर पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. सर आपण काय सांगाल या दिवसानिमित्त? 27 फेब्रुवारीचा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. आपण आता त्याला मराठी भाषा गौरव दिन असं म्हणायला लागलो, मराठी राजभाषा दिन असं म्हणायला लागलो, जागतिक मराठी भाषा दिन असं म्हणायला लागलो. त्याचं नाव तुम्ही बदललं
म्हणून भाषेच्या ताकदीवर खूप वेगळा परिणाम होतो असं नाही. तुम्हाला ती भाषा जीवनाच्या वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रांमध्ये, मग ते शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल, न्यायव्यवहार असेल, बृहन महाराष्ट्रातला मराठी समाज असेल, यांच्या जीवनामध्ये वापरण्याची प्रेरणा मिळणं हे या दिवसांचं औचित्य आहे. म्हणजे आपण 15वडा साजरा करतो, भाषा दिन साजरा करतो किंवा महाराष्ट्र दिन साजरा करतो. या 17 दिवसांच्या व्यतिरिक्त एखाद्या वर्षामध्ये 348 दिवस आहेत. हे 17 दिवस संपले की उरलेल्या 348 दिवसांमध्ये आपली मराठीबद्दलची धारणा काय आहे? म्हणजे फेब्रुवारीचा भाषा दिन आणि 1 मेचा महाराष्ट्र दिन या दरम्यानच्या काळामध्ये मराठी पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये घालत असतो. म्हणजे तुम्ही हे दिवस साजरे कराल, पण दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही भपकेबाज आणि चकचकीत वाटणाऱ्या कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालत असाल तर तुमच्या मराठी भाषा दिन साजरा करण्याला काही अर्थ नाही. किंवा तुम्ही फक्त कविता म्हणत असाल मराठी भाषेच्या निमित्ताने, पण तुमच्या जीवनामध्ये मराठी पुस्तकं नसतील, मराठी वाचनालय बंद पडत असतील, किंवा मराठीसाठी काम करणाऱ्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या आपण सक्षम करणार नसू, तर आता सर म्हणाले त्याप्रमाणे आपण फक्त प्रतिकात्मक व्यवहार करू. मराठी माणसांनी प्रतिकात्मक व्यवहार करण्यापासून ते मराठी भाषेच्या गाभ्याच्या व्यवहारापर्यंत जाण्याची नितांत गरज आहे. मला असं वाटतं की तसं जर आपण केलं तर वि स खांडेकरांपासून ते नेमाड्यांच्यापर्यंत 4 ज्ञानपीठ विजेते या राज्याला मिळाले, त्या भाषेला मिळालेत, ते आणखी मोठ्या प्रमाणात मिळतील. आणि साहित्याच्या व्यवहारापलीकडचा जो प्रचंड मोठा भाषा व्यवहार आहे, जे तुम्हाला गुगलवर दिसतं, विकिपीडियावर दिसतं, इंटरनेटच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिसतं, इथे आपल्या भाषेचं अस्तित्व दिसलं पाहिजे. कारण तिथे जर आपली भाषा दिसली नाही, आणि भाषातज्ञ म्हणतात त्याप्रमाणे आपली भाषा जर व्यवहाराची, रोजगाराची आणि नव्या ज्ञानाची भाषा झाली नाही, तर आपली भाषा ही फक्त कथा कादंबऱ्यांची भाषा उरेल. आणि या प्रकारच्या अज्ञानामधनं आणि अनास्थेमधनं आपण बाहेर पडणं हे मला वाटतं कुसुमाग्रजांचं स्मरण करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. क्या बात आहे सर. आता तुम्ही उल्लेख केला की एक दिवस आपण साजरा करतो, म्हणजे 27 फेब्रुवारी म्हणा किंवा त्यानंतरचा 1 मेचा महाराष्ट्र दिन म्हणा, आणि त्यामध्ये जे प्रवेश प्रक्रिया शाळांमध्ये असते तो कुठेतरी आता इंग्रजी माध्यमाचे वारे व्हायला लागलेले आहेत. म्हणजे अगदी घरापासून ते शाळा कॉलेजांपर्यंत इंग्रजीचेच संस्कार होत आहेत की काय असं वाटायला लागले. आणि त्यामुळे मग मराठी भाषेत किंवा मराठी मीडियमच्या शाळेमध्ये घालणं हे कुठेतरी पालकांना कमीपणाचं सुद्धा वाटायला लागले. तर याबद्दल सर काय सांगाल, या एकंदरीत सामाजिक परिस्थितीबद्दल? महात्मा गांधी म्हणायचे अंग्रेजी का प्रयोग मजबुरी से करे. आणि महात्मा गांधींची देशी भाषांच्या विषयीची भूमिका आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी. ते असं म्हणायचे की इथला उच्चभ्रू जो वर्ग आहे तो आपले सगळे उत्कृष्ट विचार आणि कल्पना फक्त इंग्रजीतून व्यक्त करतो आणि देशी भाषा त्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या आहेत. आणि आता आपल्याला हे ठरवण्याची आवश्यकता आहे की एकेकाळी मराठी भाषेविषयी आपल्याला न्यूनगंड होता. काही वर्षामध्ये इंग्रजी भाषा ही इतकी पसरलेली आहे वणव्यासारखी की आता आपल्याला मराठी भाषेविषयी अपराधगंड वाटायला लागला. म्हणजे आपण इंग्रजी भाषेच्या विरोधात बोलतो आहोत म्हणजे काहीतरी गुन्हा करतो आहोत, समाजाला मागे नेणारे विचार आपण व्यक्त करतो आहोत. पण खरं तर नाहीये, कारण आपण एकाच वेळी 2 भाषा नाही वापरू शकत. आपण इंग्रजी वापरू शकतो आणि मराठी वापरू शकतो, पण एका मागोमाग एक वापरू शकतो. त्यामुळे आपण असं ठरवलंय की गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्याच राज्यांमध्ये एकतर इंग्रजी भाषा किंवा तिथली प्रादेशिक भाषा अशा प्रकारचा शैक्षणिक माध्यमभेद जो झाला तो देशी भाषांच्या अगदी मुळावर आलेला आहे. म्हणजे यापुढे आपल्याला असं ठरवावं लागेल की इंग्रजीला कोणाचाच विरोध नाहीये. इंग्रजी ही आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून, ज्ञानाची भाषा म्हणून, पण आपण आपली मराठी भाषा देखील ज्ञानभाषा म्हणून घडवू शकतो. जर शालेय पातळीवर किंवा शिक्षणाच्या सगळ्या स्तरांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना जर एक सममूल्य अशा प्रकारचं महत्त्व विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी आणि शाळांनी देखील हे दिलं तर मराठी भाषा देखील इंग्रजीबरोबर वाढू शकेल. पण दुर्दैवाने काय झालंय की गेल्या काही वर्षामध्ये विद्यापीठांनी त्यांच्यावर असलेली मराठी भाषेची संवर्धनाची जी जबाबदारी आहे ती झटकून टाकली. आणि अशा प्रकारचं एक समीकरण झालं की ज्ञान म्हणजे इंग्रजी आणि इंग्रजी म्हणजे ज्ञान. आणि त्यामुळे मराठी भाषेची सामाजिक प्रतिष्ठा तर कमी झालीच, पण ती भाषा आर्थिक संधींशी देखील जोडलेली नाही. आणि जी भाषा समाजामध्ये आर्थिक संधींशी जोडली जात नाही ती भाषा समाजाला उपयोगी पडत नाही. म्हणून नंतरची पिढी ती फार गांभीर्याने घेत नाही. आज आपल्याला असं चित्र दिसतंय की माझ्या पिढीच्या लोकांची मराठी भाषेची जी सक्षमता आहे, म्हणजे जी क्षमता आहे ती माझ्या नंतरच्या पिढ्यांची नाही आहे. अगदी. आणि भाषेच्या सुदृढपणाचं हे लक्षण आहे की तुमची भाषा जर सर्व पिढ्यांमधले लोक जर चांगल्या पद्धतीने बोलत असतील तर ती भाषा सुरक्षित भाषा. आणि असुरक्षित भाषेचं लक्षण काय आहे की तुमच्या नंतरच्या ज्या नवीन नवीन उदयोन्मुख पिढ्या आहेत त्या भाषा कमी कमी सक्षम होत राहतात. म्हणजे नंतरच्या पिढ्यांना चांगलं मराठी बोलता येत नाही, चांगलं मराठी लिहिता येत नाही. ही जी स्थिती मराठीबद्दल आता दिसते ना ती आपल्याला शिक्षणातून झालेली आहे.
आपण काय केलं की एकतर तुम्ही मराठीमधून शिका किंवा इंग्रजीमधून शिका. खरं म्हणजे हे दोन पर्याय द्यायला नको होते. मराठी आणि इंग्रजी अशा प्रकारचं द्वैभाषिक जर आपण धोरण स्वीकारलं असतं तर मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषा टिकल्या असत्या आणि वाढल्या असत्या. पण आज झालं काय की इंग्रजी ही एकमेव भाषा, ही ज्ञानव्यवहाराची भाषा, अर्थकरणाची भाषा, रोजगाराची भाषा, आणि त्यामुळे नवीन पिढीला असं वाटतंय आणि पालकांना देखील वाटतंय की आपला मुलगा जर मराठी माध्यमातून शिकला तर त्याला आंतरराष्ट्रीय प्रकारच्या ज्या संधी आहेत त्या संधी मिळणार नाही, तो मागे पडेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा एक लोकप्रिय युक्तिवाद केला जातो की ज्याला इंग्रजी माध्यमातून शिकायचं त्यांनी शिकू द्यात, पण तुम्ही इंग्रजी आणि मराठी जर अशा प्रकारची सांगड घातली नाही, खरं म्हणजे ही निवड असता कामा नये. आपण दोन्ही भाषांची सांगड घातली पाहिजे, म्हणजे दोन्ही भाषा टिकतील आणि जगामध्ये बहुभाषिक जर असण्यामध्ये काही वाईट नाही. आपलं जर भारताचं जर भाषिक वैविध्य टिकवायचं असेल, सांस्कृतिक वैविध्य टिकवायचं असेल तर आपण एकापेक्षा अधिक भाषा शिकायला सुरुवात करायला पाहिजे. अगदी अगदी. आणि इंग्रजी जसं सर तुम्ही म्हणाल तसं की व्यवहाराची भाषा म्हणून आता सध्या इंग्रजीकडे बघितलं जातं, पण मराठीला सुद्धा तितकंच जर स्थान आपण प्राप्त करून दिलं, आणि ही सगळी आपलीच जबाबदारी आहे, नाही का सर? काय सांगाल आपण याविषयी? यशपाल समितीने असं म्हटलेलं आहे की इंग्रजी माध्यमातून शिकणं आणि इंग्रजी शिकणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आणि बहुतेक मध्यम वर्ग हा इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं याची गल्लत करतो, आणि त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमातल्या मुलांना इंग्रजीही धड येत नाही आणि मराठीही धड येत नाही, आणि मराठी माध्यमातल्या मुलांच्या मध्ये दोन्ही भाषांच्या बद्दलचा न्यूनगंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो असं दिसतं. आणि मला असं वाटतं की समाजातल्या वरच्या वर्गाने पहिल्यांदा मराठी शाळा सोडल्या आणि त्यानंतर ते जे लोण आहे ते आता बहुजन समाजाच्या पर्यंत येऊन पोचलंय, आणि त्यामुळे कुठलीही एक भाषा धड न येणारा अशा प्रकारचा समाज आपण निर्माण करतो आहोत. या सगळ्या प्रक्रियेमधनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं की शासनाच्या पातळीवर मराठी शाळांच्या सक्षमतेचं धोरण असण्याची गरज आहे. म्हणजे मराठी शाळांचा जो बृहद आराखडा आहे तो तातडीनं मंजूर करणं असेल, स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या पातळीवर ज्या शाळांना मान्यता मिळाली आहे त्या शाळांना सोयी सुविधा मिळणं असेल, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी शाळेला अनुदान मिळणं असेल, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. तुम्हाला लक्षात येईल की मुंबईतल्या अनेक मराठी शाळांमध्ये शिक्षक सरप्लस झालेत, कॉलेजेसमध्ये शिक्षक सरप्लस झाले. म्हणजे आज आपण जेव्हा मराठी भाषा दिन साजरा करतो तेव्हा मुंबईतल्या एका भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये मराठीच्या शिक्षकाला काढून टाकलं म्हणून मराठीच्या शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की ही इतकी गंभीर गोष्ट आहे की मराठी शिक्षकांना, मराठी विषयाच्या शिक्षकांना, मराठी माणसांना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याची वेळ येते. ही समाज म्हणून अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि किमान या माणसांच्या नोकऱ्या टिकवणं, त्या माणसांना शिक्षणाच्या नव्या संधी देणं आणि मराठी शाळांमधनं शिकणाऱ्या मुलांमधला न्यूनगंड घालवणं. कारण मराठी शाळांमधली मुलं अतिशय हुशार असतात पण त्यांना आत्मविश्वासाची कमतरता आहे. याचं कारण आपण त्यांना असं सांगितलंय की तुम्ही झोपडपट्टीतले आहात, तुम्ही गरिबांची मुलं आहात, मग तुम्हाला काही फार इंग्रजी यायचं नाहीये. अशा प्रकारचा न्यूनगंड आपण निर्माण केलेला आहे. या न्यूनगंडातनं जर या मुलांना आपण बाहेर काढू शकलो तर मला असं वाटतं की फक्त मराठी शाळा नव्हे तर मराठीतनं सर्व स्तरावर शिकणारी मुलं सुद्धा आत्मविश्वासाने प्रेरित होती. आणि मला वाटतं हे संस्कार कुठेतरी घरापासूनच सुरुवात झाली पाहिजे. ही भूमिका पालकांची सर्वप्रथम बदलली पाहिजे. म्हणजे त्यांच्यातच जर तो आत्मविश्वास आला तर आपसुकच तो मुलांमध्ये येऊ शकेल, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस आहे, त्यांना प्रथम अभिवादन करते. ज्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो त्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच नमूद केलंय, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझतो. किंवा माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. मराठीत जितकं दर्जेदार साहित्य निर्माण होईल तितकी ती समृद्ध होत जाईल. त्यासाठी सशक्त वाचन चळवळ आणि लेखक पोषक वाङ्मयीन वातावरण निर्माण करणं काळाची गरज आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि आपण कसं प्रबोधन कराल? धन्यवाद. सर काय सांगाल? खूप चांगला प्रश्न हो, हो, विचारला. अगदी. कुसुमाग्रजांना मराठी भाषेविषयीची त्यांची जाणीव अतिशय प्रखर होते. आणि मला असं वाटते की विकार राजवाडे, नंतर कुसुमाग्रज, नंतर वसंत बापट यांनी मराठी भाषेविषयी जे चिंतन केलं आहे ना ते आजही आपल्याला स्मरणीय आहे. त्यांची भूमिका अशी होती की समाजाच्या सर्व व्यवहारामध्ये मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. केवळ वाङ्मयाचा विकास म्हणजे भाषेचा विकास नव्हे. वाङ्मय तर अशी इतर जी व्यवहार क्षेत्र आहेत, शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, उच्च शिक्षण आहे, विज्ञान आहे, विधी, वाणिज्य, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी भाषा जर वाढली
आणि ती जर केवळ साहित्याचीच भाषा म्हणून उरली तर त्या भाषेचा खरा विकास झाला आहे असं आपण वाटत नाही. याचं कारण दैनंदिन जीवनामध्ये ती भाषा जोडली गेली पाहिजे. फार पूर्वी लोकमान्य टिळकांनी देखील असं म्हणून ठेवलं आहे की विद्यापीठाच्या एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी अभ्यासाला लावली म्हणजे तो मराठी भाषेचा विकास असं तुम्ही समजू नका. समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे जे व्यवहार आहेत ते तुमच्या विद्यापीठीय आवारामध्ये शिक्षणाचे विषय झाले पाहिजेत. आणि शिरवाडकर काय, वसंत बापट काय आणि फार पूर्वी राजवाडे काय, त्यांचं म्हणणंच असं होतं की समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये भाषेचा वापर झाला पाहिजे आणि लहानापासून थोरांपर्यंत झाला पाहिजे. या प्रकारची जी दृष्टी होती ती आजही या कुसुमाग्रजांच्या जन्मदिना दिवशी आपण घेतली पाहिजे. आणि मला असं वाटते की हा जो मार्ग त्यांनी भाषा विकासाचा दाखवलेला आहे तो खरं म्हणजे भाषा वैज्ञानिकांनी देखील तेच सांगितलेलं आहे की भाषेच्या विकासाचे त्यांनी जे काही निकष निश्चित केले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये भाषेचा गुणवत्तापूर्ण विकास जर होत असेल तर ती भाषा सक्षम झाली अशी म्हणता येईल. अगदी अगदी. तर त्यामुळे आपल्याला त्या मार्गाने आता आजच्या दिवशी असे संकल्प करायला पाहिजेत की आपण कोणत्या क्षेत्रांमध्ये कमी पडतो आहोत. तर मला असं वाटतं की आपण शिक्षणामध्ये कमी पडतो आहोत, विधी न्याय व्यवहारामध्ये. कारण आपल्याकडे न्यायालयाची भाषा आपण मराठी कनिष्ठ न्यायालयामध्ये केलेली आहे पण प्रत्यक्ष न्यायालयामधलं कामकाज मराठीमधून 50% देखील होत नाहीये. उद्योग वाणिज्य याच्यामध्ये नाहीये आणि त्यामुळे जीवनाला उपयोगी आणि प्रगती पथावर नेणाऱ्या ज्या क्षेत्रांमध्ये मराठीचा वापर जो आहे तो न झाल्यामुळे शिक्षणावर त्याचा असा परिणाम झाला की जर समजा उच्च शिक्षणाशी संबंधित असलेले व्यावसायिक अभ्यासक्रम जर मराठीमध्ये नसतील तर शालेय पातळीवर तरी मराठी आपण का शिकावं. आजच्या पिढीसमोरचा हा जो करिअरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या उद्योग आणि इतर व्यवहारांशी मराठी भाषा जोडत नाही इंग्रजीप्रमाणे तोपर्यंत त्यांना असं वाटणार नाही की आपण शाळेत जाऊन मराठी शिकायला पाहिजे. त्यामुळे हा माध्यमाचा जो प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्याला येतो आहे त्यामुळे मराठीच्या संदर्भात नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो. एकतर ती अर्थार्जनाची भाषा नाही, अर्थार्जनाची भाषा नाही म्हणून तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही म्हणून शिक्षणामध्ये ती मराठी भाषा कोणाला शिकावीशी वाटत नाही. हे दुष्ट चक्र जे आहे हे चक्र आपल्याला आता भेदण्याची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. म्हणजे केवळ बोलण्यापुरती ती मर्यादित न राहता सगळ्या क्षेत्रांमध्ये तिचा वापर तितक्याच क्षमतेने व्हायला पाहिजे नाही का. आणि त्या अनुषंगाने जागृती करण्याच्या साठी आपल्याला त्या मॅडमने सांगितलं होतं की एक सशक्त वाचन चळवळ किंवा त्या संदर्भात मराठी वाङ्मयीन वातावरण निर्माण व्हावं ही आता काळाची गरज झाली आहे. सर आपण काय सांगाल याविषयी? त्यांनी जो सशक्त वाचन चळवळीचा मुद्दा मांडलाय तो फार महत्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत ग्रंथालय संचालनालय आहे ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातली वेगवेगळी सगळी वाचनालये येतात. तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक ग्रंथालयांमध्ये पाहिलं तर अनेक ग्रंथालयांमध्ये आता कर्मचाऱ्यांना पुरेसे पगार मिळत नाहीत, वाचनालये पुरेशी ऑनलाईन झालेली नाहीत, लोकांना पुस्तकं उपलब्ध होत नाहीत आणि वाचनालयांकडे पुरेसे पैसे नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला वाचन चळवळ सशक्त करायची असेल तर नेहमीच्या प्रिंट माध्यमातल्या पुस्तकांच्या बरोबरीने ई बुक असतील किंवा इतर माध्यमाने तुम्हाला लोकांच्यापर्यंत पुस्तकं घेऊन गेली पाहिजेत. कुसुमाग्रजांचा त्यांनी उल्लेख केला. कुसुमाग्रजांच्या काळामध्ये जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली. त्या जागतिक मराठी परिषदेनं भारतात, महाराष्ट्रामध्ये, जगभरामध्ये जागतिक मराठी परिषदा घेतल्या. आता त्या जागतिक मराठी अकादमीला इतकी अवकळा आली आहे की वर्षातल्या 2 दिवसांच्या उत्सवापलीकडे त्यातनं काही घडत नाही. मला असं वाटतं की कुसुमाग्रजांनी महाराष्ट्रातला आणि बृहन महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे त्याच्यापर्यंत मराठी साहित्य न्यायचं, मराठी भाषेचा जागर करायचा या प्रकारची प्रेरणा त्यांनी 87-88 साली दिली. जवळपास 3 दशकं आता त्या सगळ्या चळवळीला होऊन गेलेली आहेत. आता एका अर्थाने संधी आहे आपल्याला त्या सगळ्या चळवळीच्या पुनर्जागराची आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मराठी जागतिक करण्याची संधी आहे. कारण तंत्रज्ञान आपल्या जवळ आता आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेमधलं एक उद्दिष्ट आहे की बृहन महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांच्या हिताचं काम राज्य मराठी विकास संस्था करेल. राज्य मराठी विकास संस्था करेल म्हणजे पर्यायाने सरकार करेल. तर मला असं वाटतं की शासनाने महाराष्ट्रामध्ये आणि बृहन महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये पुस्तकं नेणं, इतर माध्यमांमधलं साहित्य नेणं आणि भाषेच्या संबंधातले सक्रिय उपक्रम राबवणं ही कुसुमाग्रजांना योग्य श्रद्धांजली होऊ शकेल. क्या बात आहे सर. खूप छान सांगताय तुम्ही की भाषा संवर्धन ही आता काळाची गरज कशी राहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने काय केलं पाहिजे या बाबतीत तुम्ही दोघेही खूप छान मार्गदर्शन करताय. याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे सोलापूरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅम. सर्वप्रथम सर आपल्याला मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर आता मराठी भाषेचं संवर्धन करणं ही काळाची गरज झालेली आहे तर याबद्दल आपण काय सांगाल सर?
मराठी भाषेचे संवर्धन करणं एक गरज झालेली आहे, पण आपल्यावर का गरज पडली? कारण आपण महाराष्ट्रातच राहतो, महाराष्ट्राच्या भूमीत मराठी दिन होताना दिसते. तर आता न होता तर मराठी भाषे त्याच्यात कारणमीमांसा शोधली पाहिजे आणि आपण त्याच्यावरती हे केलं पाहिजे. आता मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आज वाचन संस्कृती रुजवण्यासाठी 14 नोव्हेंबर आणि ग्रंथालय सप्ताहाचं औचित्य साधून जिल्ह्यामध्ये आम्ही शाळा दत्तक योजना काढली. सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून जिल्ह्यात 947 सार्वजनिक ग्रंथालय आहेत. त्यापैकी 477 ग्रंथालयांनी याच्यामध्ये भाग घेतलाय आणि 438 ग्रंथालय शाळा, माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा त्यांना लाभ मिळालेला आहे. जवळपास 40,000 विद्यार्थ्यांना त्या वाचनाचा आणि पुस्तकांचा लाभ मिळालेला आहे. 3,000 शिक्षक आणि 40,000 विद्यार्थी. शाळा दत्तक ह्या ग्रंथालयांनी शाळा दत्तक घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचं? तर सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या परिसरातली जे ग्रंथालय शाळा आहेत त्या शाळांमध्ये जायचं, शिक्षकांशी बोलायचं. आणि आता आज अशी गरज आहे की वाचक ग्रंथालयांच्यापर्यंत येणार नाही, तर ग्रंथालयांनी शाळांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत आणि वाचकांच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे. ही गरज मला जाणवली म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रयोग करतोय, सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळा दत्तक योजनेचा. आणि या याच्या माध्यमातून वाचन संस्कृतीपासून दूर चाललेली जी पिढी आहे त्यांना जवळ आणायचं, वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करायचा आणि भविष्यातील वाचक निर्माण करायचे, याच्यासाठी हे प्रयत्न करतोय. आणि मुळात वाचक निर्माण झाले तर वेगवेगळ्या भाषेतील वाचकांना, पुस्तकांना वाचक मिळतील. मराठी भाषकांच्या बाबतीत हीच गोष्ट आहे, हेच लागू होतं. या शाळा अशा आपण दत्तक घेऊन त्या सर्वांना 43,000 वाचक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पर्यंत लाभ पोहोचवलेला. आणि आज असे मराठी भाषेची आपण म्हणतो गळचेपी होते, पण खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं वर्चस्व अगदी ग्रामीण भागात आणि खेड्याखेड्यामध्येही होतंय. तर खेड्यातल्या विद्यार्थ्यांची, खेड्यातल्या ज्या इंग्रजी माध्यमातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तर अशी अवस्था असते की ना मराठी ना इंग्रजी कुठलीच गोष्ट येत नाही. कारण त्यांचे पालक हे शिक्षक, शेतकरी वर्गातील असतात, कामगार वर्गातील असतात. ते विद्यार्थ्यांना हे नाही शिकवू शकत, नाही सांगू शकत. तर पालकांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त मराठी माध्यमांच्याच शाळेत घातलं गेलं पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षकांनी त्या पद्धतीनं मराठी शाळा वाचवण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. अगदी बरोबर सर, जशी पालकांची भूमिका महत्वाची आहे त्याच पद्धतीने आपला जो उपक्रम आहे तो सुद्धा खूप स्तुत्य उपक्रम आहे. आपल्याला आपल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जसं सर म्हणालात तुम्ही तसं की प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मला वाटतं सर कार्य करत आहात की ग्रंथालयाकडे जाणारा मराठी माणूस कमी पडतोय कुठेतरी, म्हणून ग्रंथालय स्वतः पुस्तकांची उपलब्धता कशी होईल इतर भाषांसाठी सुद्धा. आणि आज तर आपल्याला मराठी भाषा संवर्धनासाठी एक काय म्हणतोय आपण शपथ घ्यायची असं पण म्हणू शकतो. सर काय सांगाल? फार महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, कारण क्षीरसागरांसारखे खूप लोक महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत वाचन संस्कृती रुजवण्याचे. आणि गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने देखील भाषेच्या क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करत आहेत आणि ज्या संस्था काम करत आहेत त्यांना सन्मानित करण्याची सुरुवात केलेली. आज संध्याकाळीच गेटवे ऑफ इंडिया समोर जो कार्यक्रम आहे तो अशाच प्रकारचा एक कार्यक्रम आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिगत स्तरावरच्या प्रयत्नांचं जर आपण नेटवर्किंग केलं, एकत्रीकरण केलं आणि शासनाने जर त्यांना उत्तेजन दिलं तर आपण मराठीचे इतर जे कार्यक्रम आहेत ते आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरे करू शकतो आणि त्यातून मराठी भाषा आपण पुढे नेऊ शकतो. दुसरा जो मुद्दा त्यांनी महत्वाचा मांडला तो मराठी शाळांचा. आणि इतर सगळ्यात लोकांनी ज्यावेळी विचारतो की मराठी भाषेच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे, तर मराठी शाळा बंद पडतायत हेच मोठं आव्हान आहे. कारण मराठी शाळा जर टिकल्या नाहीत तर आपले इतर जे प्रयत्न आहेत ते सगळे व्यर्थ आहेत. आणि त्यामुळे याचा आपल्याला कधीतरी निर्णय करावा लागेल की इंग्रजी शाळांच्या वाढीबरोबर मराठी शाळा देखील वाढणार आहेत की नाही, टिकणार आहेत की नाहीत. आणि शासकीय आणि समाजाच्या पातळीवर आपण मराठी शाळांच्या संवर्धनासाठी किंवा तिथल्या शाळांमधलं इंग्रजी सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आपल्याला आजच्या दिवशी खूप गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. अगदी अगदी. सर आपण काय सांगाल याविषयी? सरांनी आता जो मुद्दा मांडला आणि क्षीरसागरांनी जे सांगितलं की मराठी शाळा टिकणं फार गरजेचं आहे. आपण मराठी शाळांच्यासाठी सरकारच्या पातळीवर एका बृहद आराखड्याचा विचार केला, म्हणजे एखाद्या भागामध्ये किती मराठी शाळा असाव्यात. पण इंग्रजी शाळांना मात्र असा बृहद आराखडा लागू नाहीये. म्हणजे इंग्रजी शाळा ह्या अक्षरशः कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या गेल्या 10-20 वर्षामध्ये महाराष्ट्रात उगवलेल्या आहेत. आणि इंग्रजीवर प्रेम आहे म्हणून त्या उगवलेल्या नाहीयेत. इंग्रजी शाळांच्या मागे मोठं अर्थकारण आहे म्हणून त्या शाळा निर्माण झालेल्या आहेत.
सरकारची ही जबाबदारी आहे, कोणत्याही सरकारची, कोणत्याही राज्य सरकारची, फक्त महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतभरातल्या सर्व राज्य सरकारांची ही जबाबदारी आहे की प्रादेशिक भाषांच्या शाळांचं जतन संवर्धन त्यांनी झालं पाहिजे. आणि जर मराठी शाळांची संख्या तुम्हाला अमुक एक एवढ्या संख्येपर्यंत हवी आहे, तर इंग्रजी शाळांची संख्या तुम्ही अनिर्बंध कशी काय वाढवता? आणि ज्या मराठी माध्यमाच्या शाळा चालवणाऱ्या संचालकांनी, व्यवस्थापकांनी आपल्याच शाळांच्या कॅम्पसमध्ये इंग्रजी शाळा काढलेल्या आहेत, ते लोक आपल्या मराठी शाळांची कबर खोदत आहेत. कारण एकदा तुम्ही त्याच कॅम्पसवर इंग्रजी शाळा काढली की आणखी काही वर्षांनी तुमची मराठी शाळा बंद पडतेच. म्हणजे आधी ती कमी होते, मग ती बंद पडते, आणि त्यामुळे मराठी शाळांमधले शिक्षक सरप्लस होतात. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो मराठी शाळांमधल्या शिक्षकांचा आहे. मराठी शाळा जेव्हा बंद पडायला लागल्यात तेव्हा मराठी शाळांमधल्या काही शिक्षकांना असं जाणवतंय की आता आपण मराठी शाळांसाठी काहीतरी केलं पाहिजे. पण जेव्हा त्यांची मुलं लहान होती तेव्हा त्यांच्यातल्या अनेकांनी स्वतःची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये नाही घातली. आता तुमच्या शाळा बंद पडायला लागल्यानंतर तुम्ही घरोघरी जाऊन लोकांना असं विचारता की मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना घाला. त्यावेळेला लोक तुम्हाला असा प्रश्न विचारतात की तुमची मुलं तुम्ही मराठी शाळेत का नाही घातली? जर तुमचं मूल तुम्हाला मराठी शाळेमध्ये सुरक्षित वाटलं नाही तर आमचं मूल मराठी शाळेमध्ये सुरक्षित आहे असं आम्हाला का वाटावं? त्यामुळे मराठी शाळांमधल्या शिक्षकांनी स्वतःच्या पोटाच्या पलीकडे जाऊन भाषेवरच्या प्रेमापोटी मराठी शाळांच्या सक्षमीकरणाचं काम हाती घेतलं पाहिजे. आणि त्यांना जे वाटतं की आपल्या मुलाला जितकं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तितकं चांगलं शिक्षण त्यांच्यासमोर बसणाऱ्या मुलांना मिळेल याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मराठी शाळांमधल्या शिक्षकांनी गाईड वापरून मुलांना शिकवणं, घोकमपट्टी करून रोट पद्धतीनं मुलांना शिकवणं तातडीनं बंद केलं पाहिजे. आणि इंग्रजीचा तास इंग्रजीत घेतला पाहिजे, तो मराठीत घेऊन चालणार नाही. इंग्रजीचा तास इंग्रजीत घेतला पाहिजे. आणि अनेक मराठी शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा आहेत, पण त्या नुसत्या दाखवण्यापुरत्या आहेत, त्या मुलांना हाताळायला मिळत नाहीत. त्या हाताळायला मिळाल्या पाहिजेत. आणि वाचनालयांमध्ये पुस्तकं आहेत, ती पुस्तकं उंदीर खातात पण मुलांना हातात मिळत नाहीत. माझं असं म्हणणं आहे की मुलांनी पुस्तकं चोरली तरी चालतील उंदरांनी खाण्यापेक्षा. मराठी शाळांमधल्या लोकांनी जर या प्रकारचा प्रागतिक दृष्टिकोन ठेवला आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 7वी ते 10वी पर्यंतच्या शाळा असतील, 7वी पर्यंतच्या असतील, अनेक शाळांमधली प्रसाधनगृह इतकी वाईट आहेत की विशेषतः मधल्या वयातल्या मुलींना त्या शाळांमध्ये जाता येत नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी या प्रकारची व्यवस्था ठेवाल का? का तुम्ही या गरिबांची मुलं, आदिवासींची मुलं, दलितांची मुलं या शाळांमध्ये येतात म्हणून त्यांना काही मानवी अधिकार नाही आहेत का? या मुलांना तेवढेच मानवी अधिकार आहेत जेवढे सधन लोकांच्या मुलांना मानवी अधिकार आहेत. ही मुलं शिकतायत म्हणून मराठी शाळा आहेत, ही मुलं शिकतायत म्हणून मराठी भाषा राहणार आहे. समाजाच्या सवर्ण वर्गाने, वरच्या जातीतल्या लोकांनी ऑलरेडी मराठी भाषा सोडली आहे. ते सगळे लोक पूर्वाश्रमाचे मराठी आहेत. महाराष्ट्रातला बहुजन समाजच मराठी टिकवणार आहे. या मुलांच्या शिक्षणाशी जे लोक गद्दारी करतील ते लोक मराठी भाषेचं दूरगामी नुकसान करणार आहेत असं मला वाटतं. क्या बात आहे सर. तुम्ही का मराठी शाळा बंद पडतात? इथे मराठी माणूसही मागे पडतोय, पण या सगळ्या मागे इतर सुद्धा अनेक कारणं आहेत. त्या कारणांची खूप छान तुम्ही मीमांसा केलेली आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळे आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. मॅडम, आपणाचा मराठा भाषा दिनानिमित्त आपण हार्दिक शुभेच्छा. आजचे जे प्रमुख अतिथी आहे आम्हाला मराठा भाषा दिनानिमित्त अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, त्यामुळे त्यांना पण धन्यवाद देतो. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की शासकीय कार्यालयाच्या कामाबाबत जी परिपत्रके किंवा पत्रव्यवहार किंवा काही पाठवलं जातात ते मराठीमधनं पाठवतात, इंग्लिशमध्ये पाठवलं जातात. अजून पण असं का होतं? आणि जे टेक्निकल याच्यामध्ये संगणकामध्ये युनिकोड असतात ते सुलभीकरण होण्याची शक्यता खुटपर आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपला मराठी भाषाचं एखादं भवन असावं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात, असं आपल्याला वाटत नाही. यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरोबर. सर, काय सांगाल? 2 प्रश्न त्यांचे आहेत. एक म्हणजे त्यांनी प्रशासनामध्ये जो मराठीचा वापर केला जातो तो मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं हे धोरणच आहे की 100% शासकीय कामकाजामध्ये मराठीचा वापर व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी जे भाषा संचालनालय आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शासन व्यवहार कोश तयार केलेले आहेत. आता त्याच्या पुनर्मुद्रणाचं देखील काम शासनाने हाती घेतलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मंत्रालय आणि संलग्न इतर विभाग जे आहेत जिल्हा पातळीवरचे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी पत्रव्यवहारामध्ये मराठीचं कामकाज होत आहे. फक्त तक्रार लोकांची एक अशी आहे की सरकारी मराठी हे जरा कठीण वाटते त्यांना, खूप त्याच्यामध्ये संस्कृत प्रचूर अशा प्रकारचे शब्द आहेत. तर त्यासाठी देखील शासकीय समित्यांपुढे हा विचार चालू आहे की कशा पद्धतीने आपण त्या परिभाषेची पुनर्रचना करता येईल. दुसरा प्रश्न त्यांचा होता याच्या संबंधी शासनासंदर्भातच होता की मराठी भाषा संवर्धनासाठी नेमकं
शासकाच्या? युनिकोड युनिकोड त्या युनिकोडच्या संदर्भामध्ये असं सांगता येईल की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दोन्ही सरकारांनी अशा प्रकारे युनिकोडच्या वापरात संबंधी परिपत्रक काढलेली आहेत आणि आजच्या भाषा दिनानिमित्त राज्य शासनाने अशा प्रकारचा एक निर्णय जाहीर केलेला आहे की आज शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांनी एकत्र येऊन, विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी एकत्र येऊन आज मराठी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद मराठी भाषेविषयी किंवा इतर कोणत्याही विषयावर तो भाषा परिच्छेद युनिकोड मराठीमधून. युनिकोड मराठी म्हणजे काय तर संपूर्णपणे जगाला मराठीमधून ते दिसतं. नॉन युनिकोडचे फॉन्ट्स आहेत, जे टंक आहेत त्याच्यामधून आपल्याला ते टंक आपल्या संगणकावर घेतल्याशिवाय आपल्याला ते वाचता येत नाही. आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांचं असं धोरण आहे की शासकीय कामकाजामध्ये केवळ मराठीचा वापर करून चालणार नाही, पण तुम्ही ज्यावेळी तंत्रज्ञानामध्ये मराठी भाषा आणाल त्यावेळी खास करून तुम्ही युनिकोडच्या फॉन्टचाच वापर करायला पाहिजे. आणि आता त्याच्या संबंधामध्ये वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी देखील युनिकोडच्या प्रसाराला सुरुवात केलेली आहे आणि शासन देखील आपल्या परीने युनिकोडच्या वापराचा आग्रह धरत आहे. आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य जे मराठी भाषेच्या लेखनाशी आणि पत्रव्यवहाराशी निगडीत असलेले लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त इतर जे पारंपरिक फॉन्ट आहेत, टंक आहेत, त्या टंकांऐवजी आता युनिकोडच्याच टंकांचा वापर कटाक्षाने करायला पाहिजे, म्हणजे ती जगभर मराठी भाषा ही तंत्रज्ञानाच्या द्वारे पोचू शकते. आणि विशेषतः मोबाईल वगैरे ही जी साधनं आहेत त्या साधनामध्ये सरकारने आता अशा प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे की तुम्ही जर संगणक आणि मोबाईल आमच्या भूमीमध्ये विकणार असाल तर मराठीशी अनुकूल अशा प्रकारची रचना त्या मोबाईलची आणि संगणकांची तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे बाय डिफॉल्ट संगणकावर तुमच्या मराठी दिसेल, मोबाईलवर देखील मराठी दिसेल. अशा प्रकारची बंधनं जर सरकारने घालून दिली तर मला असं वाटतं की कुठलीही उत्पादन संस्था इतकं मोठं फुटकी बाजारपेठ सोडणार नाहीत. आज 10 ते 10.5 कोटी मराठी भाषक जर असतील तर त्यांना संगणक जर समजा मराठीतूनच त्यांना देता आले तर ते अवश्य देतील. तंत्रज्ञानाच्या अशाही पद्धतीने खूप छान वापर होऊ शकतो आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी. सर, आपण काय सांगाल या? असं आहे की महाराष्ट्र सरकारने मला वाटतं 2010 का 11 साली ई प्रशासनाचं धोरण आणलं. त्यावेळेला सुद्धा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या समोर अशी भूमिका मांडली होती की ई प्रशासन म्हणजे इंग्लिश प्रशासन नाही. ई प्रशासन म्हणजे पारदर्शक व्यवहारासाठी, जो शब्द अलीकडे सातत्यानं आपल्याकडे वापरला जातो. पारदर्शक व्यवहार जर तुम्हाला शासनाचा करायचा असेल तर तो मराठी सहज असू शकतो. आणि त्यामुळे शासनाची सगळी संकेतस्थळं, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची संकेतस्थळं, शासनाशी संलग्न संस्थांची संकेतस्थळं ही फक्त इंग्रजीमध्ये असून चालणार नाही, ती तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा ठेवावी लागतील. या प्रकारची भूमिका आम्ही सरकारच्या समोर अनेक वेळेला मांडलेली आहे आणि त्या दृष्टीनं सरकारने खूप तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आता सरांनी जो युनिकोडचा मुद्दा मांडला, युनिकोडच्या बाबतीमध्ये मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या, गुगल सारख्या कंपन्यांनी जेवढं काम केलेलं आहे तेवढं सुद्धा एक समाज म्हणून आपण केलेलं नाही. मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी, गुगल सारख्या कंपन्यांनी बाजारपेठ दिसते म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये फॉन्ट्स निर्माण केले आणि ते लोकांच्या समक्ष ते सगळे फॉन्ट त्यांनी आणून लोकांना दिलेले आहेत. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण युनिकोडचा वापर सर्वमान्य करू शकलो, सर्वदूर करू शकलो तर त्याचा फायदा होईल. त्यांच्या प्रश्नातला एक शेवटचा जो भाग होता तो मराठी भाषा भवनाचा होता आणि तो मराठी माणसांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असा भाग आहे. एखाद्या राज्याची स्थापना होऊन 56 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण या राज्याच्या भाषेच्या भवनाची चर्चा करतो, ही काही फार अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि आज वर्तमानपत्रांमध्ये उल्लेख आहे की बांद्रा कुर्ला संकुलामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये हे मराठी भाषा भवन उभारण्याचा सरकारचा विचार आहे. मला असं वाटतं की या सरकारचं सत्ता केंद्र, कोणत्याही सरकारचं महाराष्ट्रातलं सत्ता केंद्र कुठे आहे तर ते नरिमन पॉइंटला आहे. जिथे राज्याचं सत्ता केंद्र आहे तिथेच मराठी भाषा भवन असलं पाहिजे. याचं कारण जर मराठी भाषा भवन हे उपनगरांमध्ये गेलं किंवा मुंबई शहराच्या बाहेर गेलं तर आजच मराठी ही परिघावरची भाषा आहे, त्यानंतर ती फक्त उपनगरांची आणि मुंबईला जोडलेल्या शहरांची भाषा होईल आणि कधीतरी पर्यटन म्हणून सरकारी अधिकारी त्या मराठी भाषा भवनामध्ये जातील. मराठी भाषेचं जर तुम्हाला हित करायचं असेल तर सत्ता केंद्रामध्ये किंवा सत्ता केंद्राच्या सोबतच ती भाषा असली पाहिजे. रंगभवन धोबी तलावची जागा याच्या अगोदर निर्धारित करण्यात आली होती, तिथे आता शांतता क्षेत्र आहे असं म्हटलं गेलंय. माझं असं म्हणणं आहे की सरकार अनेक गोष्टी करवून घेतं, हेरिटेज साईट असतील, इतर अनेक गोष्टी असतील. सरकारने जर मनात आणलं
म्हटलं तर सरकारला मंत्रालयाच्या आणि विधान भवनाच्या शेजारी मराठी भाषा भवन उभारणं सहज शक्य आहे. मला असं वाटतं की सध्याचे भाषा विभागाचे मंत्री अतिशय संवेदनशील आणि मराठी भाषा प्रेमी आहेत. त्यांनी जर पुढाकार घेतला तर दूर उपनगरात आणि मुंबई शहराच्या बाहेर जाणारं हे मराठी भाषा भवन हे मंत्रालयात सत्तेच्या केंद्राजवळ येऊ शकेल. आणि तर खऱ्या अर्थाने जसं सर मगाशी म्हणाले तसं की व्यावहारिक पातळीवर जेव्हा मराठी भाषेचा आपण वापर करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण मराठी भाषेचं संवर्धन केलं असं नक्कीच म्हणू शकतो, नाही का? अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेला सुद्धा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सध्या चालू आहेत. पण अगदी सुरुवातीला सर सांगा, अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? अभिजात भाषेचे दोन अर्थ आहेत. जागतिक संदर्भामध्ये अभिजात भाषा म्हणजे डेड लँग्वेज, मृत भाषा. अशा अरेबिक आहेत, ग्रीक आहे, लॅटिन आहे. अरेबिक आता खरं म्हणजे लिव्हिंग लँग्वेज आहे, पण ग्रीक आणि लॅटिन आणि संस्कृत या तीन भाषा जागतिक स्तरावर मृतप आहे, म्हणजे समाजाच्या वर्धिष्णू भाषा राहिलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या भाषा आहेत. पण त्यानंतर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने असं ठरवलं की भारतामध्ये देखील तमिळसारखी भाषा ही प्राचीन भाषा आहे. म्हणजे ज्या भाषेला 1500 किंवा 2000 वर्ष स्वतंत्रपणे वाङ्मयीन परंपरा आहे, अशा प्रकारच्या भाषांना त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा द्यायला सुरुवात केली. मला वाटते की माझ्या माहितीप्रमाणे 2004 साली तमिळ भाषेला दिला, 2005 साली संस्कृत भाषेला दिला आणि नंतर मग पुढच्या 7-8 वर्षांमध्ये कन्नड, मल्याळम आणि इतर भाषांना देखील दिला. मला 2 वर्षापूर्वी ओडिया भाषेला दिला आणि आपला 2 वर्षांपासून सांस्कृतिक खात्याकडे अभिजात भाषेचा जो दर्जा आहे, तो प्रस्ताव जो आहे, तो प्रस्ताव पाठवलेला आहे मागच्या भाषा सल्लागार समितीच्या उपसमितीने आणि तो त्यांच्या विचाराधीन आहे. मला असं वाटते की येत्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये केंद्र सरकारकडून या दर्जाला मान्यता मिळायला हरकत नाही. आणि त्याचे फायदे असे आहेत की आपला जो प्राचीन वारसा आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा, त्याच्यावर संशोधन करता येईल. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे 2 पुरस्कार आपल्याला देता येतील. एक प्रगत अशा प्रकारचं संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये उभारता येईल. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि विशेषतः केंद्रीय विद्यापीठांमध्ये 2 स्वतंत्र अध्यासनं स्थापन करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. तर त्यामुळे एका परीने मराठी भाषेच्या जतनाला फार मोठी दिशा मिळेल. पण मराठी भाषेच्या आधुनिकीकरणासाठी हा पैसा नाही आहे. अभिजात भाषेच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून आपल्याला जो मिळणारा पैसा आहे, तो पैसा तुम्हाला आधुनिक भाषेच्या संवर्धनासाठी नाही आहे, तो प्राचीन वारसा जतन करून ठेवण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही मध्ययुगीन वाङ्मयाचं जे संशोधन आहे विद्यापीठीय पातळीवर, त्याच्यासाठी काम करू शकता. पण अभिजात भाषा हा आपल्या सन्मानासाठी आणि एकूण मरगळ आलेल्या मराठी मनाला थोडा दिलासा देण्यासाठी आणि उत्तेजन देण्यासाठी उपयोगी पडू शकेल, एवढं मला वाटतं. वारसा तर जतन करायचं आहे, पण आपण सुद्धा व्यवहारामध्ये ती भाषा आणायची, हाच आपण मला वाटतं संकल्प करूया या संदर्भात. सर, भाषा सल्लागार समितीचं सुद्धा या सगळ्या बाबतीत महत्वाचं कार्य असणारच आहे आणि आपण आता म्हणतोय की भाषा संवर्धन करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. तर या अनुषंगाने या केंद्रासाठी किंवा या समितीसाठी पुढची कुठली आव्हानं आहेत? सर, आता भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत आणि भाषा सल्लागार समितीने मराठी भाषेच्या संबंधातला पुढच्या 25 वर्षांचा मसुदा तयार केलेला आहे. मला असं वाटतं की आता 3 वर्ष झालीत नवीन सरकार येऊन आणि आता हा मसुदा लोकांच्या पुढे यायला अजिबात हरकत नाहीये. पण हा मसुदा फक्त लोकांच्या पुढे येऊन चालणार नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत मराठी भाषा विभाग सक्षम होत नाही तोपर्यंत मराठी भाषेचे इतर प्रश्न मार्गी लागणार नाहीत. 2010 साली मराठी भाषेचा विभाग स्थापन झाला तेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि राज्याचं 50वे वर्ष होतं. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी भाषा सक्षम मराठी भाषा विभागाचा जो प्रस्ताव आहे तो वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चेला नेला, भाषा सल्लागार समितीपुढे पण नेला. हा प्रस्ताव जो आहे त्याच्यामध्ये राज्य मराठी विकास संस्था, भाषा सल्लागार समिती, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ या सध्याच्या असलेल्या संस्था आणि त्याच्याबरोबरीने ग्रंथालय संचालनालय हे जे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये आहे आणि विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ जे बंद पडलेलं आहे, या 6 संस्था असाव्यात आणि 6 नवीन उपविभाग स्थापन व्हावेत, ज्याच्यामध्ये शालेय शिक्षणासाठी काम करणारा उपविभाग, उच्च शिक्षणासाठी काम करणारा उपविभाग, न्याय व्यवहारातलं मराठी, माहिती तंत्रज्ञान आणि बृहन महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करणारा उपविभाग आणि जशी केंद्रामध्ये हिंदीसाठी काम करणारी राजभाषा समिती आहे तशा प्रकारची मराठीसाठी काम करणारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची समिती असावी असा तो प्रस्ताव आहे. आताच्या मराठी भाषा विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी ते स्वतः विरोधी पक्षाचे नेते जेव्हा होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना असं पत्र दिलेलं होतं की हा प्रस्ताव अतिशय महत्वाचा आहे. शरद पवारांनी असं पत्र दिलेलं आहे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना की हा प्रस्ताव अतिशय महत्वाचा आहे आणि तो तातडीनं मंजूर केला पाहिजे, कारण तो जर मंजूर झाला नाही तर मराठी भाषेच्या विकासासाठीची पायाभूत यंत्रणा उभी राहणार नाही.
पायाभूत यंत्रणा जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत सर म्हणाले त्या पद्धतीने की मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता अगदी अभिजात भाषेचं जरी तुम्ही म्हणालात तरी पैसे जरी आले तरी ते जुन्या काळासाठी येणार आहेत। तुम्हाला भाषा वाढवायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये समकालीन प्रश्नांचा मागोवा घेण्याची गरज आहे आणि त्यामुळे मराठी भाषेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे। अगदी सर, तुम्ही खूप छान सांगता आहात, पण आपण आता दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री माननीय श्री विनोद तावडे सरांशी। सर नमस्कार। हॅलो, हा नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते सर। मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा संवर्धनाच्या दिशा नेमक्या कोणत्या आहेत याविषयी आज आम्ही जाणून घेतोय। आपण काय सांगाल सर याविषयी? नाही, आपण चर्चा जी केली आहे की संगणकावर मराठी भाषा अधिकाधिक केली पाहिजे, याच्यावर यावर्षी आम्ही अधिक जोर ठेवलेला आहे। त्यामुळे संगणकाच्या महाजालावर विकिपीडियावर प्रत्येक मराठी माणसाने काही ना काही आज लिहावं आणि लाखो पानं विकिपीडियावर मराठी भाषेची झाली पाहिजेत, यासाठी शासन प्रयत्न करते। आम्ही अतिशय सोपा एक मेसेज तयार करून कोट्यावधी लोकांना पाठवलाय की कसं तुम्ही विकिपीडियावर जाऊ शकता आणि कशा पद्धतीने आपण मराठी भाषेला या संगणकाच्या महाजालावर आणू शकतो। आम्ही युनिकोडचा आग्रह धरलेला आहे। युनिकोड कसा डाउनलोड करायचा तेही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे। कारण अनेक वेळा काय होतं की माझ्याकडे जो फॉन्ट आहे तो तुमच्याकडे नसतो, त्यामुळे तुम्ही पुन्हा इंग्रजीचा आधार घेता। तर आपण युनिकोड जर डाउनलोड केला तर कुठल्याही फॉन्टमध्ये तुम्ही लिहा तर कुणालाही तो पोहोचू शकतो। असं येत्या काळामध्ये जी संगणकाची गरज आहे ती आपण करतो। तरुण पिढी सुद्धा त्याचा आपोआप त्याचा उपयोग करते। अनेक वेळा व्हॉट्सअप आपण पाहतो की देवनागरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आजची लिहिते आहे। तर तरुण पिढीला हे हवं आहे, आवश्यक तंत्रज्ञान त्या पद्धतीने दिलं पाहिजे, ते आपण करतो। दुसरे 2-3 मुद्दे आहेत। एक तर अभिजात भाषेचा सगळा विषय पूर्ण करून आपण कॅबिनेटपर्यंत तो केंद्राच्या पोहोचवलाय। एक मद्रास हायकोर्टाच्या निर्णयासाठी ते कॅबिनेटने थांबवलं होतं, तोही निर्णय आता जस्ट नुकता लागलाय। पुन्हा आम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा करून हा लवकर घ्यावा असा आग्रह धरलेला आहे। दुसरं मराठी भाषा भवनाचा जो विषय आहे, मराठी भाषा भवन हे मंत्रालयात मराठी भाषा विभाग आहेच, जे एक आपलं हेरिटेज आहे ते न करता आपण चांगल्या पद्धतीचं भवन जिथे सगळी आपली वेगवेगळी साहित्य मंडळे एकत्रपणे मराठी भाषेचं काम करतील अशी जागा आपण बघतो की जेणेकरून त्यातून, कारण आता भौगोलिकदृष्ट्या इकडे का तिकडे असा भावनिक मुद्दा करण्यापेक्षा ग्लोबल विलेज झालेला आहे आणि त्यामुळे आपण त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने परिणामकारक कसा उपयोग करू शकतो त्याचा विचार केला पाहिजे। यावर्षी आपण प्रत्येक विभागीय केंद्रामध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करतो। पण वाईट असं वाटतं की हे कार्यक्रम आणि शो करण्यापेक्षा मराठी भाषेवर करा, ते तर आपण करतोच आहोत, पण मला मराठी साहित्य आणि मराठी भाषा यातलं अंतर कळतं। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही काही वेगळे पुरस्कार केले, जे आम्ही श्याम जोशी बदलापूरचे आहे त्यांना देतो आहोत की त्यांनी किती चांगले प्रयत्न केले। की आम्ही बेबीताई गायकवाडांना दिल्या, ज्या नगरच्या भाजी विक्रेत्या महिला होत्या, त्यांनी आपल्या मराठी भाषेसाठी काय केलं थोडं या पद्धतीने। कारण साहित्याचे पुरस्कार मराठी भाषेसाठी असणं हे वेगळं आणि मराठी भाषेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना पुरस्कार वेगळं, असं चांगल्या पद्धतीने काम करतो आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक चांगल्या सूचना वेगवेगळ्या मंडळी करतायत, त्याही सूचना आपण आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करतो। मराठी भाषा संचालकाचा विषय आहे, त्याच्यामध्ये MPSC मध्ये रिक्रुटमेंट रूल्स असे होते की त्यात शासकीय अधिकारी येऊ शकतो, पण मराठी भाषेसाठी काम करणारा त्याचे वेगळे रिक्रुटमेंट रूल आम्ही आता केले आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने त्यातला तज्ज्ञ हा त्याच्यावर येईल, हे सुद्धा येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। वा, खूप खूप धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं एक अनमोल मत व्यक्त केल्याबद्दल। सर काय सांगाल, सरांनी अभिजात भाषेबद्दल किंवा युनिकोड विषयी सांगितलेलं आहेच, अगदी थोडक्यात काय सांगाल? तावडे साहेबांचं मी या बाबतीत अभिनंदन करू की त्यांनी युनिकोड संगणकावर कार्यान्वित करण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो आज संपूर्ण महाराष्ट्रभर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यापीठ महाविद्यालय याच्यामध्ये खरोखर तो सुरू आहे आता। आणि दुसरं म्हणजे मराठी विकिपीडियावर खूप माहिती खूप कमी आहे। इंग्रजीच्या तुलनेमध्ये मराठीची माहिती इतकी कमी आहे की आपण जर कटाक्षाने ठरवलं नाही की
महिन्यातून 1 किंवा 2 तरी पानं आपण मराठी विकिपीडियावर मराठीतून युनिकोडच्या सहाय्याने आपण टाकायची, अगदी. तरच तो टक्का वाढणार आहे. आणि शासनाच्या वतीने हा उपक्रम त्यांनी जो आज जो हाती घेतलाय तो मला असं वाटतं की विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी वर्षभर राबवला पाहिजे. म्हणजे केवळ आजच्या दिवशी आपण युनिकोड सुरू करून संगणकावर माहिती टाकली तसं चालणार नाही. आपल्याकडचे जे विद्वज्जन आहेत त्यांनी आपले चांगले चांगले जे निबंध आहेत ते निबंध सुद्धा मराठी विकिपीडियावर टाकले पाहिजेत. आणि मराठी भाषा ही इंग्रजी इतकीच ही संपन्न, समृद्ध केली पाहिजे. शोधयोग्य अगदी, झाली पाहिजे, अगदी. सर्चेबल झाली पाहिजे. बरोबर. आणि सर आताच तावडे सरांनी म्हटलं जसं की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांना सुद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. आणि अशाच ज्या भाषा संवर्धना विकासासाठी कार्य करतात आणि ज्यांना कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्काराने सन्मानित केलंय अशा नगरच्या बेबीताई गायकवाड यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे. नमस्कार मॅडम. हॅलो, नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. नमस्कार. मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बेबीताई. आणि मराठी भाषा संवर्धनासाठी तुम्ही कार्य करता आहात, काय सांगाल याविषयी? आपल्यालाही सर्वांना आजच्या मराठी भाषा संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खर तर आजचा हा दिवस आपल्यासाठी मोठा सण असं मी समजते, कारण की भाषा संवर्धनासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे. मी भाजी विकता विकता अनेक पुस्तकं वाचली आणि ग्राहकांनाही ती दिली आणि माझ्याकडे मिळते जे मुलं आहेत त्यांनाही देते. आजही नगरमध्ये तो उपक्रम चालूच आहे. ग्रामीण भागापर्यंत पुस्तकं पोहोचण्याचं मी काम करते. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे शासनाचं जे लोकराज्य मासिक मुखपत्र जे आहे दर महिन्याला निघतं, तर त्या लोकराज्य मासिकाचे मी दर महिन्याला ग्रामीण भागात मेळावा घेते आणि त्यातून शेतकऱ्यांच्या मुलांना ज्या काही शासनाच्या सुविधा असतात, ज्या काही स्कॉलरशिप असतात मुलांसाठी मुलींसाठी, त्याचा खूप फायदा होतो. अशा प्रकारे मी वाचन संस्कृती वाढण्यासाठी काम करते. आणि मला एक पालकांसाठी एक भूमिका सांगायची का जेव्हा पालक आणि मुलगा यांच्यात सुसंवाद साधेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं संवर्धन होईल असं मनापासून वाटतं. आणि याही पुढे शासन आणि समाज दोघं मिळून जर एकत्र प्रयत्न केले निश्चितच मराठी भाषेला छान दिवस येतील. आणि पुन्हा एकदा सांगते, माय मराठी ही जागवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. खरंच विषय खूप मोठा आहे खरं तर, पण आता आपल्याला घड्याळ खुणवायला लागलेला आहे. त्यामुळे अगदी जाता जाता तुमच्या दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचंय की आपली भूमिका, एक नागरिक म्हणून आपली भूमिका मराठी भाषा संवर्धनासाठी कशी असली पाहिजे. मला असं वाटतं की आता आपण एका निर्णायक टप्प्यावर आलेलो आहोत. कारण खूप वर्ष आपण या प्रकारचे पंधरवडे आणि दिवस साजरे करत आहोत आणि परिस्थिती अशी आहे की दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष आपल्याला असं दिसतंय की मराठीची जी एकूण वाढ आहे ती वाढ कमी कमी आक्रस्ताना दिसते आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता धोरणात्मक पातळीवर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो मुख्य म्हणजे शिक्षणाच्या स्तरावर घ्यायला पाहिजे. आणि मी असं सुचवतो आणि मी गेली अनेक वर्ष असं मांडतोय की आपण इंग्रजी किंवा मराठी अशा प्रकारचं जे वैकल्पिक धोरण स्वीकारलं ना त्याच्यामध्ये प्रादेशिक भाषेची पिछेहाट आहे. आपण असं ठरवलं पाहिजे की प्रत्येकाला इंग्रजीही आलं पाहिजे आणि प्रत्येकाला मराठीही आलं पाहिजे. इंग्रजी न वापरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कोणालाही देता कामा नये, तसंच मराठी न वापरण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला देता येणार नाही. आणि त्यामुळे जगामध्ये अनेक प्रगत देशांमध्ये ज्या पद्धतीने द्वैभाषिक धोरण स्वीकारलेलं आहे, म्हणजे फ्रेंच इंग्लिश, स्पॅनिश इंग्लिश या पद्धतीचं धोरण आपल्याला भारतीय पातळीवर मराठी आणि इंग्रजी आणि मराठी अशा प्रकारचं द्वैभाषिक जर आपण धोरण स्वीकारलं याविषयी. मला असं वाटतं की मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने चर्चा आपण ज्यावेळेला करतो आहोत त्यावेळेला महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण मराठीच्या बाबतीमध्ये दीर्घकालीन काय करणार आहोत. मराठी शाळा ते मराठी भाषा ते मराठी माणूस असा सगळा मराठीकरणाचा प्रवास आपण जर करू शकलो तर नवं मराठीकरण सिद्ध होईल असं वाटतं. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की केवळ बोलीभाषेपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण मराठी भाषेचा वापर करणार आहोत तेव्हा मराठी भाषा संवर्धन खऱ्या अर्थानं सिद्ध होईल. म्हणजे थोडक्यात काय तर आपण मराठी भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत. हाच संकल्प करूया आजच्या मराठी राजभाषा दिनी. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुक
फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/सखीसह्याद्री.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय सखीसह्याद्री@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघेही इथे आलात आणि मराठी भाषा संवर्धनासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.